स्वस्त दरात सोने देण्याचं आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढत त्यांची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कार आणि बनावट सोन्याची नाणी आणि शस्त्रांसह एकूण 26,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील सणसवाडी येथील रहिवासी अविनाश अनिल नलावडे यांना आरोपी राजू मोहिते आणि अक्षय मोहिते यांनी काही काळ काम करून विश्वास संपादन केला होता। त्यानंतर स्वस्तात सोनं देण्याचा आमिष दाखवत त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 4 जून रोजी सायंकाळी बुरुगाव शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ बोलवण्यात आलं। तेथे आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 52,80,000 रुपयांचा ऐवज लुटला। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 310(2) आणि 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झेंडीगुळा लोणी येथे असल्याचं निष्पन्न झालं। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तेथे छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते वय वर्ष 52, राजू उर्फ चंदू रामदास मोहिते वय वर्ष 36, अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते वय वर्ष 27, छगन दशरथ मोहिते वय वर्ष 36 आणि दिनेश सुदाम जाधव वय वर्ष 24 यांचा समावेश आहे। आरोपींकडून 16,50,000 रुपये रोख रक्कम, 1,90,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची स्विफ्ट कार, बनावट सोन्याची नाणी आणि एक कोयता असा एकूण 26,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।